आज आपण एसटी एसटीच्या अस्मितेसाठी, एसटी एसटीच्या अस्तित्वासाठी, एसटी एसटीच्या आरक्षणाला संरक्षण मिळण्यासाठी, एसटी एसटी साठी जे भारताचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान दिलंय, त्या संविधानाला संरक्षण मिळण्यासाठी आज या बीड जिल्ह्यातील माझे सर्व आदिवासी बांधव, दलित बांधव, त्यासोबत आपले एसटी एसटीचे नेते, पॅंथरचे नेते, त्यांनी आता या मनोवाद्यांना त्यांच्या तरकळीतून त्या मनोवाद्यांना इशारा दिला. त्यांचे दीपकदादा केदार, सूर्यकांतजी पवार आणि सर्व त्यांचे सहकारी, सर्व त्यांची टीम यांनी आज खऱ्या अर्थाने दाखवून दिलं या बीड जिल्ह्यातील जातीयवाद्यांना, मनोवाद्यांना. ते बोलत होते या बीड मध्ये आदिवासी नाही, आज या बीड मध्ये या देशाचा मालक आदिवासी आज मोठ्या प्रमाणावर घेऊन आलाय. आणि ते बोलत होते या बीड मध्ये आदिवासी नाही, आणि तुमच्या छाताडावरती या खऱ्या आदिवासीचं रुग्ण आज या बीड मध्ये धडकलोय कलेक्टर ऑफिसला. आज आपण बघतोय दीपकदादांनी जशी डरकाळी फोडली, तो मंत्रालयामध्ये जो द्रोणाचार्य बसलाय, अशा द्रोणाचार्याने एका कप्ताने आपल्या महादंड एकलव्याचा अंक घेतला. त्या काळात जे एकलव्याचा अंक द्रोणाचार्याने घेतला कप्ताने, परंतु आता तसंच षडयंत्र या मंत्रालयामध्ये बसलेला जातीयवादी, मनोवादी, इंडियाच्या काकडीचं द्रोणाचार्य कप्ताने अंका घेतलेले आज आमच्या आरक्षणाचा अंका घेऊन पाहते. ते फडणवीस, पवार, शिंदे यांच्या छाताडावरती आम्ही मुंबईला गेलो आणि मुलगांच्या माध्यमातून छाताडावरती बसून त्यांना झुकवलं आम्ही आदिवासींनी. त्या काळात एकलव्याने अंक दिला, परंतु आज आम्हाला ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी जगण्याचा अधिकार दिलाय, आज जी भाकर खातोय आम्ही, त्या भाकऱ्यावरती बाबासाहेबांची सही आहे. त्यामुळे त्या भाकरीची किंमत आहे आम्हाला, आणि त्या संविधानामुळे आम्हाला जगण्याचा अधिकार मिळाला. जर तुम्ही आरक्षणाच्या नावाखाली पोळी भाजण्याचा प्रयत्न करत असाल, जाती जातीमध्ये, जमाती जमातीमध्ये आरक्षणाचं राजकारण करून षडयंत्र प्रयत्न करत असाल, ते आम्ही कदापि होऊ देणार नाही. आणि जेव्हा जेव्हा तुम्ही संविधानाची छेडछाड जर केली आणि एससी एसटी आरक्षणामध्ये कुणाला घुसण्याचा जर प्रयत्न केला, त्या दिवशी मुंबईला जाणारं आदिवासी भागातलं पाणी आणि या मराठवाड्यामध्ये या धनंजय मुंडे आणि पंकजाताईंच्या दारूच्या कारखान्यासाठी जो पाणी पुरवठा आदिवासी भागात येतोय, त्या रात्रीतून नारकांड्या पडून बंद केला जाईल. आणि आदिवासी भागातून रेल्वे संपूर्ण भारतात जाते. जमिनी आमच्या गेल्या रस्त्यांमध्ये, जमिनी आमच्या गेल्या रेल्वे पाटीलांमध्ये, तर रात्रीतून आम्ही त्या रेल्वेचे रूळ हुकूम टाकल्याशिवाय राहणार नाही. त्या जातीवाद्यांना आम्ही जेव्हा धक्का दिला, तेव्हा ते इंडियाच्या काबीचं सरकार चुकलं आणि त्यांनी लेखी दिलं, एससी एसटीच्या आरक्षणात कधी घुसखोरी केली जाणार नाही. एससी एसटीच्या आरक्षणात कोणत्या गैर एससी आणि एसटी आदिवासींना आरक्षण दिलं जाणार नाही. लेखी दिलं त्यांनी की एससी एसटीच्या आरक्षणाची छेडछाड केली जाणार नाही. गैर आदिवासींना, गैर दलितांना, खऱ्या दलितांमध्ये, खऱ्या आदिवासीमध्ये
मराठवाड्यात घुसखोरी केली जाणार नाही हे आपल्याला लेखी दिलं. त्यामुळे आता आरक्षणाचं षडयंत्र उभं केलं आणि धनगर नांगे यांच्या आदिवासींमध्ये संघर्ष उभा केला. आणि बंजारा हे जे व्यापारी लोक आहेत अफगाणिस्तानातून जो गोल्ड माउंट प्रदेश आहे तिथून यांचा उगम झाला आणि दारोवरती त्यांनी मिठाचा व्यवसाय सुरू केला. राजस्थान मार्गे त्यांनी भारतामध्ये आले व्यापार करत करत आणि या भारतामध्ये स्थायिक झाले. आणि राजस्थानमध्ये त्यांना ओबीसीचा दर्जा मिळाला, कर्नाटकमध्ये त्यांना एससीचा दर्जा मिळाला आणि राजकीय दबावापोटी त्यांनी आंध्र प्रदेश तेलंगणामध्ये एसटीचं आरक्षण घेण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी ते आरक्षण मिळालं आणि त्या माध्यमातून आदिवासींच्या जमिनीचं मोठं शोषण केलं त्यांनी आणि आदिवासी राजकीय पदांचा त्यांनी उपभोग घेतला. त्यामुळे हा भारत देश कोणत्या निजामाच्या गॅजेटवरती चालत नसून हा भारत देश भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानावरती चालतोय. त्या हैदराबादच्या गॅजेटच्या माध्यमातून बंजारा आणि इतर जाती जमाती आरक्षण असतात यांना समजावून सांगणे माझे. आणि कानात बघितलं आपण काही ठिकाणी धनगरांचे नेते ओबीसीचं आरक्षण वाचवण्यासाठी प्रयत्न करतात, काही धनगरांचे नेते आदिवासींच्या आरक्षणात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करतात. अरे बाबांनो, तुम्हाला ऑलरेडी आरक्षण आहे, ओबीसी मध्ये आहे, एनटीसी मध्ये आहे, एवढं आदिवासींचे मागतात. अरे तुमचं तिथं पोट भरत नाही, त्या गोरगरीब आदिवासींच्या ताटातलं खाण्याचा प्रयत्न करतात तुम्ही. त्यामुळे तुम्हाला किती प्रयत्न केले, किती उपोषण केले, किती आंदोलन तुम्ही केले, ते आम्हाला बाबासाहेबांनी संविधानाने आरक्षण दिलं ते तुम्हाला कदापि मिळणार नाही.